किल्ले धारूर तालुक्यातील मैंदवाडी या गावामध्ये आहोत. गावचा सरपंच बिनविरोध निवडून दिला, त्याचप्रमाणे गावचे सदस्य बिनविरोध निवडून दिले, मात्र गावचा विकास होऊ शकला नाही. गावातील समस्या तशाच आहेत. आपल्यासोबत गावातील महिला आहेत. कुठले प्रश्न आहेत, त्यांना कुठला त्रास आजही सहन करावा लागतो आणि गावात याला कोण कारणीभूत आहे आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत. काय प्रश्न आहेत गावातील? पाणी सुटतं का गावामध्ये? नळ योजना आहे का? कुठून पाणी आणावं लागतं? धनेगावचं बरं, पाणीच येत नाही. कधी कधी केली नळ योजना आहे ती? लय दिवस झालं केलेली त्याला. चालू केल्यापासून कधी पाणी सोडलं होतं त्या योजनेला का बंदच आहे? नाही नाही चालू होतं. आता 2 वर्ष झालं पाणी सुटा नाही. 2 वर्षांपासून सुटलं ना? हो बरोबर. कधी यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला संपर्क साधला का? ग्रामसेवकला, सरपंचाला बोललात का? बोलत की काय सांगते ते म्हणतात वरूनच पाणी बंद व्हायला. ते? हो सोडित नाहीत पाणी. नाहीत मग सोडीत आता पाणी. का कुठून आणता पाणी आपण? कुठून कुणाच्या शेतातून आणावं लागतंय, कुणाच्या बोरून आणावं लागतंय. डोक्यावर पाणी आणलं? हा डोक्यावर पाणी आणावं लागतंय. ह्या लोकांची मनके गेलेत, पाणी आणता येत नाही. लोक देत नाहीत, काय करायचं? का नाव सांगा. गावातील कुठले प्रश्न आहेत सुटले नाहीत? काय आमच्या रस्त्याला रस्ता चांगला केला नाही, मोऱ्या नाहीत नीटनेटक्या, पाण्याची तसली सुविधा आहे. मग काय करायचं? कुणाला म्हणलं का गावात लोकप्रतिनिधीला, सरपंचाला, गेलं की ग्रामसेवक? भांडण खेळायची आमची सगळं. आणा कुठून आणायची ती. मग काय करावं? कुणी लक्ष देत नाही. कोण लक्ष देते? पुढारी म्हणजे सर गाव पुढारी नाही, काय करावा? मग कोणाला म्हणायचं? सरपंच त्यालाच म्हणावं लागेल ना. मग ते तर बोलू देत नाही आम्हाला. सरपंच म्हणतात की मला दबाव येतोय का सदस्याचा? काय कशाचा दबाव आहे त्यांनी? गावाचा काय दबाव? गावात एका आईला रस्ता करायचं नाही, एका आईला रस्ता करायचं नाही तर मग आम्ही काय करायचं? सरपंच कशाला झाला? दबाव येतो त्याला आणि सरपंच झाला कशाला? हा सरपंच व्हायला नाही पाहिजे होतं त्यानं. हा त्याला गावाचा विकास करायचा का काय करायचं? दबाव खायचाय. हा एक आळी केल्यात मोऱ्या आणि आमच्या मोऱ्या बी नाही, रस्ता मेन रस्ता तर हेच आहे. रस्ता बी नाही, मोऱ्या बी नाही, पाणी बी नाही, मग काय करायचं? कुणी बोर गेलं तर पाणी बी घेऊ देत नाही. काय परिस्थिती आहे गावातील? पाण्यासाठी कुठून पाणी आणता आपण? पाणी आम्ही बोरचं पितो आणि कवा तरी सुटतंय आणि वरून येत नाही टाकीला पाणी. एवढं स्वतःचा बोर आहे का? कुठून शेतातून पाणी आणावं लागतं? नाही, आम्ही इथं शेजारीच घेतो. बरोबर. काय म्हणजे पैसे वगैरे देऊन घेता का? नाही नाही, आमचा जवळचा घरचा बोर आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडून घेतो. पैसे नाही देत, काय नाही देत. गावात काय परिस्थिती? इतर महिलांना पाणी कुठून आणावं लागतं? पाणी आणतात कुणी बोरवून, कुठून डोक्यावर लागतं. आणि डोक्यावर आणतात, काही जवळच्या बोरचं घेतात काही. बरोबर. रस्ते गावातील? रस्ते काय हे आता हे दिसतेत, हेच रस्ते इथं. बागाबाई गावातील कुठल्या गल्लीतील रस्ते वगैरे झालेत का? अशी सगळीकडे अशी परिस्थिती? सगळे असेच येतात. बरं. रस्ता पण पाहिजे, पाणी पण पाहिजे, मोऱ्या पण पाहिजे. लांबून पाणी आणलं तर डोक्यावर पाणी येईना आम्हाला. जर देव देता कोणी देव देता नाही देता तर आम्हाला मोकळ्या घागरी घेऊन यावं लागतंय. असं इतका हे सगळ्याची ती एकच सांगत त्याची लाईट पाणी नळ योजना पाहिजे. का लाईटची व्यवस्था व्यवस्थित का नाही? येते कवा जगासारखी नाही कवा त्याच काही. रस्त्यावर आपल्याला चालता येतं का? कसलं चालता येतं? हे काय दिसतोय ना रस्ता कसा आहे ते. माझा अरुणा साहेबराव मैन. बरं. गावात पाणी नाही, रस्ता नाहीत. बोरवर लोकांच्या गेलं तर 100 रुपये 200 रुपये द्यावं लागतात, पाणी भरून घ्यावं लागतंय, तरी सुद्धा कोणी भरू देत नाही. आम्हाला म्हणतात तुमच्यासाठी आम्ही बोर घेतली काय, म्हणून कोणी भरू बी देत नाही. किती दिवसापासून अशी परिस्थिती आहे गावात? 2 वर्ष झालं पाणी सुटत नाही. उन्हाळ्याचं तर 2 घागरी भेटत 2 वर्ष अगोदर कोण सरपंच होतं गावचं? सरपंच मोप झाले तर 50 जण, काय करायचे? सरपंच हो सगळे सारखेच आहेत. कोणच काही करीत नाही. निवडून येतो म्हणतात आम्ही हे करतो ते करतो, कुणीच काही करीत नाही. ग्रामसेवक कोण आहेत आपल्याला इथे? ते मॅडम आहे, काय तिचं नाव? मॅडमच आहे. आज बोलले मॅडम? हा मॅडमच आहे. काय ते येते कुठं मिटिंग घेते ते आम्हाला माहिती होत नाही ना. आम्ही काहीच सांगत नाही आणि आम्ही तिला काही विचारू बी शकत नाही. ते आमच्या पस्तोर येतच नाही महिला पैसे, तर तिला विचारणार कोण आहे? आम्ही का हाफिसला जाणार आहेत का विचारायला? आमची अवस्था बिघटच आहे. काय कुठंच रस्ता बी नाही. म्हाताऱ्या माणसाला पाणी आणायचं का? ह्या बाया पाणी आणणार आहेत का गागर घेऊन? कोणी गावात असे तरुण नाहीत का की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झटतील किंवा सरपंचाला बोलतील, आमदाराला बोलतील? तरुणच्याच ह्याच्यात आहेत आणि सरपंच बी त्याच्याच फांबीत आहे.
कोणीच आमचा विचार करीत नाही, विचार करीत नाही. आणि आमदारच कुठे येतो ते आम्हाला माहित नाही. आणि कोण आम्हाला पारापाशी येऊ देत आमदार आले तरी कोणी येऊ देत नाही. त्यांचे तीच बघतात कुठं जाऊन मिटिंग घेतात आणि काय करते ते आम्हाला माहिती बी नाही. काय परिस्थिती आहे गावातील पाण्याची, लाईटची आणि रस्त्याची? आम्ही काय बिनविरोध सरपंच निवडून दिला, पण पाणी नाही, रस्ते नाही. कवा मिटिंग घेतात, कवा गरम सेवक येतो हे पण कोणाला पता चलत नाही. बायकापर्यंत माहिती पण पडत नाही, माहिती नाही. 4 नाही तर 2च माणसं असते त्या गरम सभाला, ती माहिती होत नाही. कधी झाली तर सांगायचं कुणाला समक्ष? सांगतच नाहीत, माहितीच नाही पडत. मनमानी कारभार करतात, त्याच्यामुळे काही कळतच नाही ना, बायकापर्यंत जातच नाही. मग अशाच बायका शिव्या देतात मागं मोरी, त्याला उपयोग बी होत नाही ना काय त्याचा. पाणी नाही, लोकांच्या बोर गेलं तर पाणी देत नाहीत. हे रस्ते गेलं तर म्हाताऱ्या माणसाला असल्या भागरी घेऊन चालायला येत नाही. एखादी पडली, हात पाय मोडला तर कोण त्याची जबाबदारी घेणार? आता आपण या ठिकाणी सरपंच निवडणूक न होता लोकशाहीचा अधिकार ग्रामस्थाला द्यायला पाहिजे, मात्र सरपंच बिनविरोध काढला आणि आज या ठिकाणी सोसायटीची निवडणूक प्रथमच लागली आपल्या 10 वर्षांतर. काय बदल होणार का या सोसायटीमध्ये? आता जे बदल करीन त्यालाच मतदान करून, ज्याला करणारच नाहीत. मग काही रस्ते नाही, पाणी नाही, पियाला नालेली बाया म्हाताऱ्या पडतात तर कोण उचलत नाही ना, बघत नाही. ती इथे एक पोरग पडलं तर त्याचं डोकं इतकं मोठं फुटलं तर दवाखान्यात न्यायला आले. ह्यांना काही घेणं देणं नाही. घेणं देणंच नाही. ती काय गरम शेवक फक्त आणि सरपंच आणि ती काय असतात ती माहितीच कुणाला पडत नाही. त्या बायका परत पोहोचतच नाही, काही कुठल्याच गोष्टी माहितीच होत नाही. हा, आणि सरपंच ते हो का, ते सरपंच बसतो ते म्हणतो माझ्यावर दबाव येतो. मग त्या सरपंचाने व्हायचं कशाला? त्यांनी आपलं बघायचं ना काय आहे ती. बरं, पाण्यासाठी कसं आणता आपण पाणी? डोक्यावर पाणी कशाचं कोणाचं बी घ्यावं लागतं इकत, काही काही पाणीच नाही आम्हाला. पाणी डोक्यावर व्हावं लागतं आपल्याला. आणि मग कशा होतं लांबून पाणी आणायचं, बोरचं कुणाच्या पाणी नाही, रस्ता चांगला नाही, पाणीच नाही आम्हाला. पूर्वीपासून अशीच परिस्थिती आहे गावची, रस्ते वगैरे होत नाहीत? नाही, होतं मागली पण आता खराब झाली. बरं, पाणी होतं पहिलं? पाणी पहिलं होतं याचं बोरचं आपल्या तळ्या धनेगावचं. आता ते म्हणते दाटलं पिटलं, काय झालं 2 वर्षात दुर्लक्ष झालंय. नाही, पाणीच नाही फक्त आम्हाला. पाणीच म्हणजे 1 महिन्याला पाणी येतं. ते दुरुस्त आहे का नाही ते त्यांचं त्यांनी माहिती. गावचे सरपंच बिनविरोध काढले, सदस्य बिनविरोध काढले, मात्र गावातील परिस्थिती जशी ती आहे. कारण ग्रामपंचायतीमधील कोणाचा ताळमेळ आहे का नाही अशी परिस्थिती या गावामध्ये निर्माण झाली. या ठिकाणी ग्रामसेवक आहेत, ग्रामसेवकचे दुर्लक्ष होत आहे. महिलांना कधी ग्रामसेवक भेटला नाहीत. गावातील पाण्याची योजना 2 वर्षापासून बंद आहे. लोक डोक्यावर पाणी आणतात आणि गावातील रस्तेही होऊ शकले नाहीत. मात्र अशी परिस्थिती आहे. याच घडीला आज या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराजे मुंडे साहेब ग्राम परिवर्तन पॅनल निवडणूक लढवत आहेत सोसायटीची. प्रथमच जवळपास 9 ते 10 वर्षानंतर या ठिकाणी गावात निवडणूक होत आहे आणि यामध्ये नक्कीच काही बदल ग्रामस्थ घडवणार आहेत.